एक दिवस माणसातला माणूस होऊन जगेन म्हणतो. मानवतेच्या मारेकऱ्यांशी मी ते विद्रोह करेन म्हणतो. डोळ्यावर पट्टी बांधून ते खोटा इतिहास लिहितात. कुठल्या कुठल्या धर्मासाठी देवा तुझे अवतार होतात. रणांगणावर निशस्त्र दानी करणं कपटानं मारला जातो आणि त्या कृष्णलीलेचा मात्र चोहीकडे जय जयकार होतो. स्वतःला गाडून सीता पावित्र्याची परीक्षा देते आणि तिचा नवरा मात्र मर्यादा पुरुषोत्तम ठरतो. एकलव्याची गुरुभक्ती त्याचा अंगठा कापून घेते. द्रोणाचार्याची शिष्यवृत्ती जरा घरंदाजच असते. विद्रोही तुकाराम महाराज जन्मभर कर्मकांडाशी लढतात आणि शेवटी तेच सदैव वैकुंठाला कसे काय जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय दिलं काय केलं हा मुद्दा गौण ठरतो, पण त्यांचा जन्मच केव्हा झाला हाच मोठा प्रश्न पडतो. मी असेल महार मान चांभार कुंभार वडारी धनगर तेळी माळी कोळी किंवा 18 पगड जातीतला, पण मी त्या बळीराजाचा वंशज आहे हाच माझा इतिहास विसरतो आणि पुन्हा त्या वामनाकडून एक बळी मारला जातो आणि याचसाठी मी ते विद्रोह करेन म्हणतो. मुलगी जन्माला आली म्हणून काहींचं कुळ आजही बुडतं, पण त्याच माऊलीच्या पोटी कोणाचं तरी कुळ वाढतं. सावित्री वेडी म्हणून शेणा दगडाचा मार खाते, मनुस्मृतीच्या दलदलीत शिक्षणाचा वड लावते. आजची स्त्री सत्यवानाची सावित्री जवळ करते, खऱ्या सरस्वतीची तिला जाणीवच नसते. हिंदू कोड बिलाचं कोड एकाकी सुटत नाही, इथल्या राजकर्त्यांना ते हळूहळू सुटत जातं. साधं नामांतरही शेकडोंचा जीव घेतं. ध्यानस्थ ज्वालामुखीसारखं 16 वर्ष पेटत राहतं. मानवतेचा पाईक मी इतका कसं कृतज्ञ होतो आणि याचसाठी मी ते विद्रोह करेन म्हणतो. इथे फक्त भेदभाव शिकवला जातो. हिरव्या निळ्या भगव्या झेंड्याखाली माणूस माणूस वाटला जातो. मागेही तेच घडलं, आताही तेच घडतंय. वर्णव्यवस्थेचं जुनाच व्यसन पुन्हा नव्याने जडतंय. ते मला शिकवून जातात हिंदुत्व म्हणजे काय, पण प्रश्न माझ्या भाकरीचा जसा होता तसाच राहतो. एकाच रंगाच्या रक्तासाठी धर्म पेटून उठतो. डिवचणारा पुढारी मात्र Z+ मध्ये सुरक्षित राहतो. ते म्हणतात हाच तुमचा देव, हाच तुमचा धर्म, आमचं निमूट ऐकायचं एवढंच तुमचं कर्म. पण तो माझा देव नाही जो रक्त मागतो, तो माझा धर्म नाही जो जातपात सांगतो. मी माणसातच देव शोधेन म्हणतो, ते मात्र दगडासाठीच भांडत राहतात. ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण लागतो. अर्धच सत्य स्वीकारून आपण मात्र पंडित होतो. माझी सत्यशोधक बुद्धी कधी कधी पेटून उठते. गुलामगिरीच्या पुस्तकात जाऊन महात्मा ज्योतिबा फुल्यांना भेटून येते. माझी राजमुद्रा सिंहाची आणि लेखणी तलवार आहे. हा जातीचा सारीपाट नाही, हा समतेचा एल्गार आहे. मी खूप लढेन, खूप झिजेन आणि एक दिवस हे चित्र नक्की बदलेल. भले तो दिवस पाहायला मी असेल किंवा नसेल, पण जोवर जीवात जीव आहे तोवर समतेसाठीच लढेन म्हणतो आणि या खोल काळजातल्या जातीयतेला मी पायाखाली ठेचेन म्हणतो आणि याचसाठी मी ते विद्रोह करेन म्हणतो आणि याचसाठी मी ते विद्रोह करेन म्हणतो. सर्वांना जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भीम. माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.